नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. आरोह संस्थेची वाटचाल, उभ्या राहिलेल्या अनेक प्रक्रिया, काही विशेष उपक्रम व त्यात मिळालेलं यश, प्रकल्पांचा सुरुवातीपासूनचा प्रवास, त्यातून मिळालेला सुंदर अनुभव, हे सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त स्नेहमिलन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे, अशी माहिती आरोहच्या विश्वस्त विशाखा राव व शर्मिष्ठा गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर, 8 रस्ता चौकाजवळ, नागपूर इथं दिनांक 9, 10 व 11 मार्च 2024 रोजी सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. 9 मार्च रोजी प्रसिद्ध योग व प्राणायाम शिक्षिका पद्मिनी जोग यांच्या हस्ते उद्घाटन होईल. योगासन, प्राणायाम का करावं, कशा पद्धतीनं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती पद्मिनी जोग याबद्दल मार्गदर्शन करतील. नमस्कार. आरोह स्वयंसेवी संस्थेची मी अध्यक्ष आहे. माझं नाव विशाखा राव. आरोह संस्थेतर्फे गेले 20 वर्ष आम्ही विविध अंगाने काम करतो आहे. त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण हे प्रमुख आपलं काम राहिलेलं आहे आणि आमच्याकडनं ज्या प्रशिक्षित झालेल्या महिला आहेत त्या आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. याच्यामध्ये फॅब्रिक बेस्ड आपलं एक क्लस्टर आपण तयार करतोय. रंगरेषाना ब्रँड आहे त्याचा. तर रंगोत्सव हे आमचं प्रदर्शन आम्ही आता लक्ष्मीनगर चौकामधील राणी लक्ष्मीबाई हॉलमध्ये लावलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळी पर्यावरणपूरक वस्तू उपलब्ध आहेत, कपडे उपलब्ध आहेत, इको फ्रेंडली स्टेशनरी आहे, होम डेकोर आहे, लहान बाळांचे मऊ सुती कापडाचे कपडे आणि अशी अनेकविध प्रॉडक्ट्स अशी आहेत जी सुंदर आहेत आणि सगळ्यांना अगदी नक्की आवडतील अशी आहे. तर सगळ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि उत्साहाने प्रदर्शन पाहायला यावं या दृष्टीने मी तुमच्या समोर हे अपील करते आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक 10 मार्च 2024 रोजी दुपारी 1 ते 3 या दरम्यान गर्भसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. गर्भसंस्कार या कार्यक्रमात गर्भवती महिलांसाठी व ज्यांची माता होण्याची इच्छा आहे त्या स्त्री वर्गांसाठी गर्भसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये योगाचं महत्व याबद्दल पद्मिनी जोग मार्गदर्शन करतील. गरोदरपणातील आहार, विहार, सुविचार व गर्भावर होणारा त्याचा परिणाम याबद्दल विवेचन व मुख्य मार्गदर्शन श्रीमती निलिमा पाठक करतील. डॉक्टर विशाखा जोगदंड व श्रीमती अलका जोग यांची विशेष उपस्थिती असेल. गर्भसंस्कार शिबिर विनामूल्य आहे. नोंदणी करणं आवश्यक आहे. रंगोत्सव मध्ये ऑर्गॅनिक होडी रंग, एप्रॉस, ब्लॅक प्रिंटेड स्टॉल्स, स्कर्ट्स, कुशन वर्क्स, बॅग, डायरी, फाइल्स, पेन स्टँड, वॉलेट्स, बेबी वेअर्स, मॅटर्निटी वेअर्स, फीडिंग गाऊन, साडी कव्हर्स, कॉन्फरन्स फाइल्स इत्यादी वस्तू प्रदर्शनात राहणार आहेत. सोमवार दिनांक 11 मार्च रोजी CSR पॅनलच्या प्रतिनिधींचा अनुभव कथन होणार आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. भारत निवडणूक आयोग यांच्या निदर्शनानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक नागपूर जिल्ह्यांमध्ये नागपूर व रामटेक मतदारसंघाचा समावेश आहे. या दृष्टीनं जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. या अनुषंगानं माध्यम संनियंत्रण, जाहिरात प्रमाणीकरण, पेड न्यूज आदींबाबत निवडणूक आयोगानं दिशानिर्देश दिल्याप्रमाणे दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पत्रकारांनी पेड न्यूज आणि जाहिराती संदर्भात कशा प्रकारच्या नियमांचं पालन करायचं आहे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांवर रिपोर्टिंग दरम्यान कुठली बंधनं घालण्यात आली याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी दिली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भुंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. तेवढीच जबाबदार असली पाहिजे अशा प्रकारच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयापासून अगदी निवडणूक विभागाच्या ह्याच्यापासून सगळ्यांनी इश्यू केल्या आणि त्याच्या अंतर्गतच माध्यम प्रमाणीकरण समिती जी आहे ती समिती मागील काही वर्षापासून निवडणूक विभागाने
आचारसंहिता आणि निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वातावरण थोडं तापायला लागलेलं आहे. महाराष्ट्रातली आणि त्यातल्या नागपूरची राजकीय परिस्थिती, नागपूरचे मतदान केंद्रांची संख्या आणि नागपूर जिल्ह्यात असलेले एकूणच विधानसभा मतदारसंघ, एकूण 2 लोकसभा मतदारसंघ आहेत नागपूर. अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी शासन पातळीवर विविध योजना व सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दृष्टीनं कामकाजात अधिक गती व सुसूत्रतेसाठी लवकरच अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचं सुतुवाचं अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर इथलं हज हाऊस सौंदर्यीकरण कामाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अनीस अहमद, वक्फ मंडळाचे अध्यक्ष आसिफ उस्मान खान यांच्यासह नागपूर वक्फ मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. राज्याचे धोरण उद्योगस्नेही आहे. विविध उद्योगांसाठी गुंतवणूक वाढीचा मार्ग प्रशस्त व्हावा, याबरोबरच लहान मोठ्या प्रकल्पांच्या विस्तारासाठी तत्पर सहकार्याची भूमिका शासनाने घेतली आहे. उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून अधिकाधिक प्रमाणात स्थानिक रोजगार आणि हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केलं. वनामती येथील सभागृहात जिल्हास्तरीय उद्योग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आलं. 23 फेब्रुवारी रोजी पर्नारिको या कंपनीसोबत रुपये 1800 कोटी एवढ्या गुंतवणुकीकरिता सामंजस्य करार पूर्ण करण्यात आलं व आज झालेल्या नागपूर जिल्हा गुंतवणूक परिषदेतील 5968 कोटी असं एकूण 43 घटकांचं जिल्ह्यात 7768 कोटी रुपये गुंतवणुकीचं सामंजस्य करार झालं असून यातून जवळपास 7384 लोकांना रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार उद्योगांच्या विकास आणि विस्ताराला पूर्ण सहकार्य करेल. तसंच आपलं धोरण आहे कंपन्यांचा विस्तार व्हावा, गुंतवणूक वाढ व्हावी, तसंच रोजगार संधी वाढाव्यात असंच प्रयत्न आहेत. पण उद्योगांनीही नोकऱ्या देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जास्तीत जास्त स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळावं असं प्रयत्न करावेत. त्यांच्याशी संवाद वाढवावा. त्यांच्या हिताच्या गोष्टींनाही प्राधान्य दिलं जावं. सुरुवातीपासून आपल्याकडं असं उद्योगस्नेही धोरण आणि पोषक वातावरण राहिलं आहे. जिल्हा प्रशासन उद्योगांच्या विकासात त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. राज्याच्या औद्योगिक विकासात जिल्हा हा घटक महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टीनं जिल्हास्तर उद्योग धोरणात चालना देण्याचं धोरण शासनानं स्वीकारलं आहे. नागपूर जिल्ह्यातही उद्योगस्नेही विविध योजना, सुलभ परवाना प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्मितीचा प्रयत्न असून उद्योगस्नेही धोरणास जिल्हा प्रशासनाचं सर्व सहकार्य राहणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी जिल्हा परिषद उद्योग परिषदेदरम्यान सांगितलं. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्यानं राजेंद्र मोहिते यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ दिली. सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या पदग्रहण कार्यक्रम प्रसंगी त्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी उपस्थित होते. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.